वरवर पाहता एका वेदनेची ही प्रेमकथा भोवतीच्या समाजाची स्वभावकथा होऊन अवतरली होती. तिचा सुखांत वाचकांना दिलेला दिलासा होता. नेमकं राधाक्का म्हणत होती. कादंबरी जिथे संपते तिथंच खरं तर ती सुरू होते. केवळ तिने बकुळ स्वप्नाच्या शेवटच्या ओळी सांगितल्या आणि राधाक्काचा जीवनाचा सारा पट माझ्या समोर आला. मीच विसरलं सारं. कसला विचार करत आहात? कसला काय? तुझाच. केवढं सोसलंस ग तू. बालपणापासून वडील माहीत नाहीत. पुढे आईनंही तुला स्वीकारण्याचा घाट घातला. पुढे पळालीस न पुन्हा. पुन्हा काय? जाऊ दे ते सगळं. पण आता सुखात तर आहेस ना?